संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी 8 जुलै 2026 रोजी दुपारी 3 वाजता आळंदीहून पंढरपूरकडे प्रस्थान करेल। त्यानंतर तब्बल 29 किलोमीटरचा प्रवास करून पालखी 9 जुलैला पुण्यात पोहोचेल। पुण्यात 2 दिवस मुक्काम केल्यानंतर 32 किलोमीटरचा टप्पा पार करत 11 जुलैला सासवड येथे दाखल होईल। सासवड मध्येही 2 दिवस मुक्काम केल्यानंतर 13 जुलैला 16 किलोमीटरचा प्रवास करून पालखी जेजुरी येथे पोहोचेल। 14 जुलैला पालखी वाल्हे येथे पोहोचेल। 15 जुलैला सकाळी नीरा नदीत माऊलींच्या पादुकांचं पारंपरिक नीरा स्नान होईल। त्यानंतर सुमारे 20 किलोमीटरचा प्रवास करून पालखी लोणंद येथे पोहोचेल। 16 जुलैला 8 किलोमीटरचा प्रवास करून पालखी तरडगाव येथे दाखल होईल आणि याच दिवशी पहिले उभे रिंगण पार पडेल। पुढे 17 जुलैला पालखी पलठण, 18 जुलैला बरड, 19 जुलैला नातेपुते आणि 20 जुलैला 18 किलोमीटरचा प्रवास करून पालखी माळशिरस येथे पोहोचेल। माळशिरस कडे जाताना पुरंदवडे येथे पहिले गोल रिंगण पार पडेल। पुढचं वेळापत्रक सांगण्यापूर्वी अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या पेजला आताच फॉलो करून ठेवा। 21 जुलैला वेळापूरकडे जाताना खडूस फाटा येथे दुसरे गोल रिंगण पार पडेल आणि त्यानंतर पालखी वेळापूर येथे मुक्काम करेल। 22 जुलैला भंडी शेगावकडे जाताना ठाकूरबुवा समाधी येथे तिसरे गोल रिंगण पार पडेल आणि त्यानंतर पालखी भंडी शेगाव येथे मुक्काम करेल। 23 जुलैला वाखरीकडे जाताना बाजीरावची विहीर येथे दुसरे उभे रिंगण पार पडेल, तर वाखरी येथे चौथे गोल रिंगण पार पडून पालखी तिथेच मुक्काम करेल आणि शेवटी वाखरीवरून अवघ्या 5 किलोमीटरचा प्रवास करून 24 जुलैला पालखी पंढरपुरात दाखल होईल। येथे माऊलींचे तिसरे उभे रिंगण पार पडेल। त्यानंतर 25 जुलैला आषाढी एकादशीच्या दिवशी लाखो वारकरी विठुरायांचं दर्शन घेतील आणि त्यानंतर पालखीचा परतीचा प्रवास सुरू होईल। ही माहिती प्रत्येक वारकऱ्यापर्यंत पोहोचावी, त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा।